आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत। ताई, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। कालच आपले सदा सरवणकर आहेत माजी आमदार, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे की मी आमदार नसताना देखील मला 20 कोटीचा फंड मिळतो आणि आमदारांना फक्त अवघ्या 2 कोटीचा फंड मिळतो। बघा, सदा सरवणकर साहेबांनी अगदी मुंबई महानगरपालिकेच्या पासून ते आमदारकीपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे। ज्यावेळेला बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते होते त्यावेळेला ते जिंकून आलेले आहेत आणि जिंकून आल्यानंतर शिवसेनेला साजेसं जे काम असतं, अधिक शोभेल असं काम असतं, ते सरवणकरांनी केलेलं आहे। पण आज सरवणकर चुकले। सरवणकर ज्या पद्धतीने सांगतायत की मी 20 कोटी आणले, सरवणकर साहेब तुम्हीच सांगा, तुम्ही जेव्हा आमच्याकडे होते त्यावेळेला तुम्हाला किती धमकीचे फोन आले? त्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तुमचा हा जो काही फंडाचा प्रकार आहे, जो फंडा आणि गंडा, तो काय आम्हाला नाही माहिती, पण तो तुम्हीच आता बोलून दाखवलं। 20 कोटी तुम्हाला जर मिळत आहेत तर मग सनदी मार्गाने निवडून आलेला आमदार त्याला 2 कोटी दिला जातो। तो पण 2 कोटी जे कलेक्टर लोक आहेत, जे दबावाखाली काम करतायत, ते पटकन रिलीज करत नाहीत। याचा अर्थ काय होतो की तुम्ही लोकांवर अन्याय करताय। तुम्ही एक तर गद्दारी करून आमच्याकडे या, मग 100 काय, 50 काय, 20 काय, कोटीचे कोटी उड्डाणं होतील, पण निष्ठेला काय किंमतच मग ठेवायची नाही। कोटीची उड्डाणं घेऊया आपण, आणि ती उड्डाणं नाकारून महेश सावंतसारखा एक तुमच्या तालमीत तयार झालेला मुलगा आज आमदार म्हणून आलेला आहे। त्यामुळे त्याला 2 कोटी फंड दिला तरी तो रिलीज केला जात नाही, अशी त्याची तक्रार आहे। त्यामुळे याचा अर्थ असा होतो, राज्य सरकार निष्ठेने राहू नका, गद्दारी करून या, त्याला सगळं दिलं जाईल, पैसे दिले जातील, फंड दिला जाईल, एवढं सगळं होत असेल तर महाराष्ट्राची जनता, मुंबईची जनता हे सगळा तमाशा बघते। शिंदे गटाचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी असं देखील म्हटलं आहे की स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका असतात त्यात 3 कोटी खर्च येतो आणि 100हून अधिक बोकडे जेवणासाठी द्यावे लागतात। कसं आहे, ही सगळी व्यक्तिमत्व इतकी घाणेरडी आणि वाचाळ आहेत। बरं झालं ती आमच्यातनं पहिली गेली, लवकर गेली। 3 कोटी फंड आणि बोकडं हे तुम्हाला लकला, आम्हाला नाही माहिती। विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन आयोगाने याच्यावरती लक्ष द्यावं। निवडणूक आयोगाने जर तुमची मर्यादा एवढी असते, मग हे 3 कोटी कुठून येतात? त्यांनी तोंडाने कबूल केले, निवडणूक आयोगाने याच्यावरती तक्रार नोंदवून घ्यावी। विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सकपाळ असं देखील म्हणतात की स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणूक आहेत त्या आम्ही स्वबळावरती लढू, आणि असं देखील म्हणतात की तो जो निर्णय तो स्थानिक पातळीचे जे नेते ते लोक घेतील। ठीक आहे, प्रत्येक पक्षप्रमुखाला तो अधिकार आहे कोणी कुठेही लढायचं किंवा स्वबळावर लढायचं। आम्हाला एकच माहिती आहे, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने आम्हाला निर्देश देतील, जे आम्हाला काम सांगतील, तेवढं आम्ही नेमून काम करणार आहोत। आम्हाला उद्या युती करूया आम्ही, कारण आम्ही उद्धवजींबरोबर आहे, त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य। भरत गोगोल असं देखील म्हणतात की देवी प्रश्न झाले की मला पालकमंत्रीपद मिळेल। तांदूळ टाकत राहा, काय तो आणलाय ना चालगती वगैरे, त्याच्यात तांदूळ टाकत राहा, मिळेल। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना 5 वाजता संबोधित करणार आहे, कसं पाहता याकडे? आम्ही ऐकू, कारण शेवटी आमच्या देशाचे माननीय, सन्माननीय, कर्तव्यदक्ष असे पंतप्रधान आहेत, तर आम्ही त्यांना ऐकू। आणि त्यांना राहून गेलं असेल, कदाचित बोलली पण असेल, पण बिलेटेड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आपण पाहतोय की देशाचे पंतप्रधान मोदी आज संबोधित करणारे, आम्ही त्यांना पाहू आणि ऐकू देखील, आणि त्यांना रिलेटेड वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा, अशी जी प्रतिक्रिया आहे ती शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवानसह मी रवी खरात, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।